Hello dear students. आपण पाहतोय बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 4. On the number line points A, B, C are such that distance AC equal to 10 आहे आणि distance CB equal to 8 आहे. Find distance AB considering all possibility. तर आपल्याला पहा मुलांनो, ऑन अ नंबर लाईन म्हणतात म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ए बी सी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. गिव्हन मध्ये आपल्याला दिलं आहे ए सीचं डिस्टन्स आणि सी बीचं डिस्टन्स आहे. आता ए सी इक्वल टू हे सपोज 10 आहे बरोबर. ए सी आपल्याला 10 दिलेला आहे आणि सी बी हे आपल्याला 8 दिलेलं आहे. म्हणजे पहा मुलांनो, त्यांनी काय म्हटलं आहे की ए आणि बीचं डिस्टन्स सांगा. तर पहा, एका पॉसिबिलिटीमध्ये काय होणार, हे हा सीच्या पलीकडे बी असेल तर आपल्याला ए सी आणि सी बीला ॲड करावं लागेल. आणि जर का बी पॉईंट हा सीच्या अलीकडेच असेल म्हणजे एच्या जवळ असेल तर आपल्याला ए बीचं डिस्टन्स काढण्यासाठी ए सी मधनं हा बी सी मायनस करावा लागेल. चला तर मग स्टार्ट करूया आपण. ए बी इक्वल टू काय होणार, हे ए बी आपण सीच्या पलीकडे घेतलेला आहे हा पॉईंट. तर याचा अर्थ की जे डिस्टन्स ए सी आहे, डिस्टन्स आपला ए सी आहे आणि जे डिस्टन्स आपल्याला गिव्हन दिलं आहे सी बीचं ते आपल्याला ॲड करावं लागणार आहे. म्हणजे हे झालं 10 प्लस 8 म्हणजे डिस्टन्स जे आहे ए बीचं हे आपल्याला किती मिळत आहे, 18 युनिट्स मिळत आहे. आता सेकंड पॉसिबिलिटीमध्ये काय करणार आपण, सीच्या अलीकडे आपण घेणार आहोत बी पॉईंट. म्हणजे हा टोटल आपला 10 एवढा आहे आणि बी जो पॉईंट आहे तो हा वाला 8 आहे इथे. आता ए बीचं डिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, जे डिस्टन्स आहे टोटल ए सीचं, ए सीच्या डिस्टन्समधून आपल्याला मायनस करावं लागेल डिस्टन्स बी सीचं बरोबर. मग इथे 10 मायनस 8 होणार. तर हे किती झालं, 2 युनिट्स. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.